नमस्कार मित्रांनो, रेणुकाई बिटल गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत की तो म्हणजे चारा नियोजन. खूप वेळा काय होतं की शेतकरी शेळीपालन सुरू करतात, पण चारा नियोजनाअभावी काय होतं की पशु परत विकावे लागतात. तर जर तुम्ही शेळीपालनाची सुरुवात जर दिवाळीनंतर करणार असाल तर तुम्हाला जूनमध्येच चारा नियोजन करणे हे फार महत्त्वाचं असतं. तर चला तर मग तुम्हाला आमच्या रेणुकाई गोट फार्ममध्ये आपण कोणते कोणते चारे ठेवलेले आहेत शेळ्यांसाठी, त्या चाऱ्याचा तुम्हाला एक जनरल ओव्हरव्ह्यू देतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पहिला आपल्यासमोर जो चारा दिसत आहे तो आहे मेथी घास. जर तुम्ही शेळीपालन तुमच्याकडे जर एक 20-25 शेळ्यांचं जर तुमचं नियोजन असेल, तुमच्याकडे असतील, तर ॲटलिस्ट 5 ते 7 गुंठे तुमच्याकडे मेथी घास असणं फार गरजेचं आहे. कारण मेथी घासाचे फायदे म्हणजे डायजेशनसाठी सगळ्यात सोपा आहे. मेथी घास हा कार्डांना पण फार छान पचतो, त्यामुळे वेट गेन फार जास्त होतं. मेथी घास हा फार रिपीटेडली लवकरात लवकर येणारा चारा आहे. म्हणजे 20 ते 21 दिवसात लगेच कापणी येते. पहिल्या कापणीला थोडासा 1 महिनाभर वेळ लागतो, पण दुसरी कापणी लगेच 20 ते 21 दिवसाला येते. त्यामुळे एकदा का 5-7 गुंठे लावला तर दररोज तुमचं एक 1-2 वजे घास डेफिनेटली येत जाणार, जेणेकरून तुम्हाला म्हणजे शेळीपालनाचा जो चाऱ्याचा एक टायमाचा ताण आहे तो कमी होतो. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे मेथी घास असेल तर तुमच्या प्राण्यांवरची चकाकी वेगळीच असते. शेळ्यांच्या दूधवाढीला पण फायदा होतो. आणि खूप सारे लोकांचे प्रश्न असतात की फक्त आम्ही कोरड्या चाऱ्यावरच शेळीपालन करावं का? तर नाही मित्रांनो, कसं आहे, कोरड्या चाऱ्याला जर थोडा ओल्या चाऱ्यांचा सपोर्ट असेल, जसं की मेथी घास आहे, स्मार्ट नेपियर आहे, दशरथ घास आहे, मका आहे, तर ह्या गोष्टी जर असतील तर काय होतं की आपल्याला जे पशु आहेत आपले शेळ्या मेंढ्या जे करडे आहेत त्यांचं वेट गेन फार फास्ट होतं. मेथी घासाचा दुसरा फायदा म्हणजे काय की याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण फार जास्त असतं, जसं की प्रोटीन झालं, इसेन्शियल अमायनो ॲसिड झालं, विटॅमिन्स झालं, याचं प्रमाण खूप जास्त होतं. त्यामुळे जे गाभण काळात जे शेळीला जे पोषण पाहिजे ते ह्या मेथी घासातून परफेक्टपणे जातं. आणि मेथी घास मित्रांनो 12 महिने चालणारं पीक आहे. फक्त याची लागवड करताना आहे ना, जरा थोडासा दिवाळीचा टायमिंग गाठून याची लागवड म्हणजे घास शिपून द्यावा लागतो. ओके, तर पावसाळ्यात जर टाकलं तर काय होतं की काळी जमीन असेल तर खोडं साडण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हिवाळ्यात टाकला तर ते तुमचा एकदा लावल्याच्या नंतर वर्षभर येऊ शकतो. आपला 5-7 गुंठे मेथी घास आहे आणि वर्षभर कमी पडत नाही अजिबात. पूर्ण म्हणजे शेळ्यांचा आमचा एक टायमाचा चारा त्या मेथी घासावरच भागतो. आणि मेथी घासाचा फायदा एक की लहान पिल्लांना जो सुरुवातीला चारा पाहिजे असतो, आपण मेथी घास कापून थोडासा वर म्हणजे याला थोडासा वर खुंटीला वगैरे थोडा एक त्याचा बंडल बनवून बांधून ठेवला की छोटे छोटे पिल्लं येऊन खातात, पण म्हणजे व्हायला काही जात नाही. तर मेथी घास सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण जर शेळीपालन करू इच्छित असाल किंवा आपल्याकडे असेल तर तुमच्या चाऱ्यांमध्ये मेथी घास हा कम्प्लिटली असायलाच पाहिजे. मेथी घास हा चाऱ्यांचा राजा मानला जातो, कारण पचायला पण सोपा आहे, लागवडीला पण सोपा आहे, आणि एकदा कापणी सुरू झाली की नंतर तुमचा तो चारा कम्प्लिटली बंद कधीच पाडणार नाही, फक्त कापीत राहायचा. तुम्ही बघू शकता आपला मेथी घास 1 नंबर क्वालिटी आहे. 2 नंबरचं म्हणजे मका. आता मकाचा खूप सारे शेतकरी मोरघास करण्यासाठी पण उपयोग करतात. मकामध्ये काय असतं की जी मका दुधात आलेली म्हणजे मका म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जिला कंस येऊ राहिले तर थोडेसे कंस दाबले की त्याच्यामधून पाणी निघतं, अशी जी मका आहे ना, ती मका शेळ्यांसाठी सगळ्यात पौष्टिक असते. कारण मका म्हणजे प्रोटीनचा एक रिचेस्ट सोर्स आहे. मकामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असतं आणि मका पचवायला पण सोपी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे मकाचं कसं आहे, जास्त क्वांटिटीत चारा निघतो. आणि जर तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही त्यातली अर्धा जो चारा आहे त्याचं सिलेज पण बनवू शकता, ज्याला आपण मोरघास बोलतो. मोरघास हा पावसाळ्यात फार उपयुक्त चारा आहे. जनरली चाऱ्यांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे ना पावसाळ्यात येतो. कारण पावसाळ्यात काय होतं, पाऊस चालू असतो, कधी 2-2, 3-3 दिवस पाऊस लागतो. तर त्यावेळी तुमच्याकडे तुमच्या स्टोरेजमध्ये मका भूस, ओके, तूर भूस, सोयाबीन भूस, भुईमुगाचा वाळलेला पाला, कांद्याची पात, ह्या गोष्टी तुमच्याकडे स्टोरेजमध्ये पाहिजेत. जेणेकरून सपोज जर 4-5 दिवस पाऊस लागला तर शेळ्या काय आपल्या वावरात जाऊन आपण त्यांना चारा आणू शकत नाहीत किंवा चरायला पण आपण शेळ्यांना बाहेर सोडू शकत नाहीत. तर या वेळेमध्ये तुमच्याकडं ॲटलिस्ट चारा कसल्याही परिस्थितीत स्टोअर केलेला पाहिजे. कडबा स्टोअर करू शकता तुम्ही, कडबा कुट्टी स्टोअर करू शकता. ओके, तर पावसाळ्यात खूप साऱ्या लोकांचं नियोजन आहे चुकतं शेळीपालनाचं. तर तुम्ही ॲटलिस्ट 4-5 चारे हे पावसाळ्यात लावले पाहिजेत. मका ही 2-3 महिन्यात खायला येते. ओके, आणि उरलेल्या मकाचं तुम्ही मोरघास पण करू शकता. दुसरा मुद्दा जर सांगायचा झाला तर मोरघास शेळ्या फार चवीने खातात, पण इतका जास्त पण मोरघासचा वापर नाही करायचा. 2-3 टाईम, एक टाईम तुम्ही ॲज अ नाश्ता म्हणून शेळ्यांना देऊ शकता. वरून मकाचा दुसरा एक फायदा की मकाचे जर कणस तुम्ही ठेवले तर तुम्ही खुराकात पण वापरू शकता. हा तिसरा चारा आहे आपला दशरथ घास. आता दशरथ घासाचा एक डिसॲडव्हान्टेज म्हणजे तोटा म्हणजे
सुरुवातीच्या काळात काय होतं की दशरथ घास आहे ना फार स्लो वाढतो. ॲटलिस्ट त्याला एक 70 ते 80-90 दिवस लागते तर दशरथ घास पहिले कापणीला. सुरुवातीला ते ग्राउंडच सोडित नाही. पण नंतर एकदा का 1-2 कापण्या झाल्या का नंतर थोडंसं खताचा त्याला शिपका दिला का मग दशरथ घास कमरा इतकाला वाढतो. त्यामुळे आहे ना दशरथ घास पण एकदम बेस्ट पीक आहे. शेवरीसारखा पाला असतो. शेळ्या आवडीने खातात. काही काडीसकट पडून देत नाहीत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे दशरथ घासची कापणी पण लई फास्ट असते. नंतर तो लई जलद वाढतो. तर हे असे 4-5 चारे जे आहेत ना मित्रांनो ते आपल्या शेळीपालनासाठी सगळ्यात पोषक चारे आहेत आणि हे आपल्याकडं कसल्याही परिस्थितीत असलेच पाहिजेत. तर सांगायचा उद्देश या व्हिडिओमध्ये एकच आहे की तुम्ही जर शेळीपालन करू इच्छित असाल तर तुमच्याकडे सगळ्यात आधी चारा नियोजन हे पाहिजेच. त्याशिवाय तुम्ही शेळीपालनाच्या नादी लागू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय शेळीपालन.